आदिवासींना आरक्षण द्यावं, आम्हाला पाहिजे, द्याय पाहिजे आम्हाला. आम्हाला बदलेस आमचं बदललं नाही, आम्ही बदलणार नाही, आम्हाला पाहिजे. या संपूर्ण राज्यामध्ये 2 सप्टेंबरला हैदराबाद गॅझेट नुसार मराठा समाजाला ज्या पद्धतीने आरक्षण दिलं, या देश स्वतंत्र झालं तेव्हापासून 70 वर्षापासून हा बंजारा समाज नेहमी लोकशाहीच्या मार्गाने, संवेदनशील मार्गाने अनेक वेळा आंदोलन मोर्चे सगळे केले. पण आमची काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 2 सप्टेंबरला हैदराबाद गॅझेट नुसार मराठा समाजाला आरक्षण दिल्यावर आमच्या अशा पलवित झाल्या. आणि फक्त यांच्यामध्ये एसटी प्रवर्गामध्ये आमच्याकडे या देशातील असेल काका कालेलकर आयोग असेल, देशमुख आयोग असेल, एल्गार आयोग असेल, भाटिया आयोग असेल, या सगळ्या आयोगामध्ये आम्ही जे आदिवासी क्राईजचे जे काही आहेत निष्कर्ष पूर्ण करतो आणि तशा पद्धतीच्या आमच्या सगळ्या नोंदणी आहेत. फक्त एसटी प्रवर्गाची अंमलबजावणी करू. यापूर्वी मंडल आयोगामध्ये LR नायकाची जे डिसेंट नोट आहे, त्या डिसेंट नोटमध्ये त्या पद्धतीनं स्पष्ट लिहिलेलं आहे, या देशातील असलेला आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा या बंजारा समाजाला या देशामध्ये भटक्या विमुक्ताचं आरक्षण, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती हे गुन्हेगारी जाती आणि ट्राईब कधी आम्ही बाधित होतो. 1871 पासून आम्ही ह्या बाधित होतो. 1931च्या जातनीय जनगणनेमध्ये हा फर्स्ट ब्रिटिशकालीन जे काही नोंदी आहेत आणि पूर्वी असलेला आमचा निजामचा हा मराठवाडा, औरंगाबाद, धाराशिव, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या सर्व जिल्ह्यातील हा बंजारा समाज हा समजणे की पहिल्यांदा समजणे की हैदराबाद निजामच्या संस्थानामध्ये होता. पण निजामच्या संस्थानामध्ये आम्ही राहणारे लोक, मग त्या ठिकाणची असे आमच्या ज्या नोंदी आहेत, जर मराठा समाजाला त्या आधारावर दिले असेल हैदराबाद गॅझेटनुसार, तर हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाज एसटी प्रवर्गात मोडतो. आम्हाला यांची अंमलबजावणी तात्काळ करावी.